शेवयांचा उपमा हा पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे। अगदी लहानपणापासूनच माझी आई जसा उपमा बनवते त्याच पद्धतीचा उपमा मला आवडतो आणि अगदी त्याच उपम्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। शेवयांचा उपमा बनवत असताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे योग्यच हवं। जर का पाणी जास्त झालं तर लगदा होऊ शकतो आणि कमी जर प्रमाण झालं पाण्याचं तर अगदी कच्चा राहतो उपमा आणि अगदी छान मोकळा पण तितकाच मऊसर असा उपमा होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। उपमा करण्यासाठी सगळ्यात पहिले इथं मी कढई गरम करत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं। तुम्ही इथं तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण 1 कप अशा शेवया टाकून घ्यायच्या। या कच्च्या शेवया आहेत आणि आज इथं मी रव्याच्या शेवया वापरल्या। तुम्ही हवं तर गव्हाच्या किंवा तुमच्याकडे जर घरी शेवया बनत नसतील तर तुम्ही ज्या पॅकेटमध्ये शेवया मिळतात त्यासुद्धा कच्च्या शेवया इथं वापरू शकता। आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या शेवया छान भाजून घ्यायच्या आहेत। 5-1 मिनिटाचा वेळ लागतो शेवया भाजण्यासाठी। इथं गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे, बिलकुल हाय फ्लेमवर शेवया भाजून घ्यायच्या नाही। तुम्ही जर का शेवया छान भाजून घेतल्या तर आपला उपमासुद्धा छान मोकळा व्हायला मदत होते। तर इथं अशा या शेवया खूप मस्त अशा भाजलेल्या आहेत। आता ह्या शेवया आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवूयात। त्यानंतर परत त्याच कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलं आणि तेल इथं छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण पाव चमचा उडदाची डाळ टाकून घ्यायची, तसंच पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। उडदाच्या डाळीमुळे छान असा फ्लेवर येतो उपम्याला। तसंच यामध्ये मी 2 चमचे शेंगदाणे टाकते आहे आणि शेंगदाणे आपण छान मीडियम फ्लेमवरती खरपूस असे तळून घ्यायचे। 2-1 मिनिटांसाठी आपण शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत। तसंच यामध्ये मी टाकते आहे थोडासा कढीपत्ता आणि इथं मी 2 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथं मिरचीचे खूप बारीक तुकडे न करता अशा मी उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजे लहान मुलांना सुद्धा सहज त्या काढून टाकता येतात उपम्यातनं। मस्त कडक अशा मिरच्या तळून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपण कांदा टाकून घ्यायचा। तिथं मी 1 वाटी असा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलेला आहे। उपम्यासाठी कांदा परतत असताना तो खूप जास्त सोनेरी न परतता अगदी हलकासा तो ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंतच आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर का उपम्यामध्ये कोणती भाजी टाकायची असेल जसं की गाजर किंवा वटाणा किंवा स्वीट कॉर्न तर तुम्ही ह्याच वेळेस त्या भाज्यासुद्धा ॲड करून घेऊ शकता। त्यानंतर ह्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घ्यायची। हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवी असेल तर घाला किंवा तुम्ही पांढरासुद्धा जो उपमा बनवून खाऊ शकता। 2-1 मिनिटं हळद परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून घ्यायचं। तर इथं मी 1 कप शेवईसाठी 1/4 कप असा पाण्याचा वापर करते आहे। तुम्ही हवं तर 1/4 कपच्या ऐवजी 1 कपसुद्धा पाण्याचा वापर करू शकता, पण खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ज्या आपण भाजून घेतलेल्या शेवया होत्या त्या शेवया आपण ह्यामध्ये टाकून घ्यायच्या। शेवई बनवताना सुद्धा त्यामध्ये आपण मीठ घालतो, म्हणून मिठाचं प्रमाण हे अंदाज घेत घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती ह्या शेवया छान अशा एकजीव करून घ्यायच्या। शेवई बनवत असताना खूप जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही, नाही तर आपल्या शेवया मोकळ्या न होता त्याचा लगदा तयार होतो आणि असा लगदा आपल्या कोणालाच खावासा वाटणार नाही। त्यानंतर झाकण ठेवून 5-1 मिनिटांसाठी या शेवया वाफवून घ्यायच्या, म्हणजे छान त्या मऊ होतील। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने या शेवया एकत्र करून घ्यायच्या। इथं आपण बघू शकता की शेवयांचा बिलकुल लगदा न होता छान त्या मऊ पण मोकळ्या अशा शिजलेल्या आहेत आणि अशीच शेवई खायला छान लागते। त्यानंतर ह्यात थोडंसं आपण अर्धा लिंबू असा पिळून घ्यायचा। टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा शॉर्ट ब्रेकसाठी छोट्या भुकेसाठी खूप परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। बाकीच्या बाहेरच्या नूडल्स किंवा मॅगीपेक्षा नक्कीच ही खूप जास्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे। आता ह्या शेवया आपण सर्व करूयात। तुम्ही पाहू शकता किती छान मोकळ्या अशा शेवया झालेल्या आहेत। कधीतरी आपल्याला त्याच गोड शेवया खाण्याचा कंटाळा येतो, त्यावेळेस नक्कीच आपण असा शेवयाचा उपमा बनवून खाऊ शकतो। जर तुम्ही डाएटवर असाल तरीसुद्धा हा उपमा खाऊ शकतो, नक्कीच तो चालणार आहे डाएटमध्ये।
तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला. आजची ही उपम्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा. थँक्यू.